अँड कॉन्फरन्स सेंटर, आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जागृतीचा अग्नी तेवत ठेवूया. आजची आपली ऑनलाईन मीटिंग 11वी आहे. दी बुद्ध अँड हिज धम्मा ग्रंथ खंड 1 भाग 1. आज आपण सिद्धार्थ गौतम जन्म याबाबत चर्चा करणार आहोत. सहभागी सर्व श्रद्धावंत अभ्यासक त्यांना माझा सप्रेम जय भीम. बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य संयोजक आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सर, तसेच डॉक्टर R.D. बडगे सर, भारतीय बौद्ध महासभे ट्रस्टीमध्ये काम करत आहेत. आणि आपण सर्व श्रद्धावान अभ्यासक मी आदरणीय उषाताई पठारे यांना नम्र विनंती करतो की त्यांनी पंचांग प्रणाम, वंदन, त्रिशरण पंचशील घ्यावं. आदरणीय उषाताई पठारे मॅडम. हो सर. जय भीम सर्वांना. आवाज येतो सर? आवाज येतो? आवाज येतोय? हो. जय भीम आवाज येत सर्वांना. आहे. हो हो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु विचाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद उषाताई पठारे. आपण सुमधुर आवाजामध्ये आम्हाला त्रिशरण पंचशील दिलेला आहे. यानंतर मी डॉक्टर R.D. बडगे सरांना नम्र विनंती करतो की त्यांनी आजच्या विषयाच्या अनुषंगाने आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करावी व आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय डॉक्टर R.D. बडगे सर.
आदरणीय डॉक्टर R.D. बडगे सर, आपला आवाज येत नाही. असं मार्गदर्शन करावं सत्येंद्र तेलतुंबडे सर. धन्यवाद चव्हाण सर. सर्व सहभागी बडगे साहेब, उषाताईंचा खूप आवाज येतोय, त्यांना चव्हाण माईक सर, म्यूट बल्लाळ करा साहेब, काय सर? माईक म्यूट करा. अन्य जे सहभागी या श्रद्धावंत स्तरामध्ये झालेले बल्लाळ साहेब, अरुणाताई खरात, भाऊसाहेब जगदाळे, विखे साहेब, मिलिंदजी, निलेश सोनवणे, आपले डॉक्टर खिलारीकर, राजेंद्र मेहरकाम सर, रावसाहेब घोडेराव, आपले भूमिपुत्र मल्टीमीडियाचे रोहित सर, संतोष पटवेकर, उषाताई पठारे आणि वसंत साबळे साहेब. आपण एका साहेबांच्या ओरिजिनल ट्रॅक नुसार दी बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथाचा पहिला भाग, पहिल्या खंडातील हा पहिला भाग आहे. ज्या बाबतीत आपण मागील सत्रामध्ये काही बाबी पाहिल्या की उत्तर भारतामध्ये 16 राज्य ही लोकशाही पद्धतीने चालणारी होती आणि अन्य काही राज्य ही राजेशाही पद्धतीने चालणारी होती. आणि जी लोकशाही पद्धतीने चालणारी होती त्यामध्ये शाक्यांचं राज्य होतं. या जयसेन सिंहानो यांच्यानंतर हे शुद्धोधन, धोतोधन, शुक्लोधन ही सगळे प्रकाशाकडे असलेली जी नावं आहेत त्या नावाच्या अनुषंगाने अमिता, प्रमिता आपण हे सगळं पाहत आहोत. हे पाहिलं तर
मोठ्या काही गोष्टी आपल्या लक्षात येतात आणि एक वेगळं चित्र आपल्या समोर उभा राहतं. आज आपण सिद्धार्थ गौतमाचा जन्म आणि त्यावेळची प्रकाश टाकणार आहोत. मुळामध्ये सिद्धार्थ गौतम म्हणजेच गौतमी आणि शुद्धोधन राजाला, ज्याला बोनस म्हणतात, ज्याला एक बक्षिसी म्हणतात, त्या बक्षिसीनुसार त्यांना 2 राण्या करण्याची परवानगी मिळाली होती आणि गौतमी या सिद्धार्थाच्या मावशी होत्या आणि तेच नाव सिद्धार्थाच्या नावाशी जोडलं गेलं, सिद्धार्थ गौतम. आम्ही आजही म्हणतो, माय मरो पण मावशी जगो. इतकं आमचं जवळपास 2600 वर्ष या सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचा प्रभाव अनुकूल आणि प्रतिकूलही पडलेला आहे. प्रतिकूल जो प्रभाव पडलाय तो पण आपण पाहणार आहोत. ज्या वेळेला महामायेला अतिशय उच्च मनोवस्थेत, अतिशय चांगल्या स्थितीत, मद्यपान नाकारलेल्या स्थितीत, भूमिपुत्राचा असलेला हा जो सण आहे 7 दिवस चाललेला, या 7 दिवसाच्या सणाच्या शेवटी आषाढ पौर्णिमेला हा गर्भसंभव झाला. आता यामध्ये आषाढ पौर्णिमा आणि वैशाख पौर्णिमा या 10 महिने होतात आणि महामायेने हा गर्भ 10 महिने सांभाळला, अशा पद्धतीचं पारंपरिक ग्रंथामध्ये वर्णन आहे. ज्या वेळेला महामायेला वाटलं की मला माहेरी जाऊन प्रसूत होणं, बाळांत होणं गरजेचं आहे आणि तिने राजा शुद्धोधनाकडे म्हणजे आपल्या पतीकडे परमिशन मागितली आणि राजा शुद्धोधनाने मोठ्या लवाजम्यासहित महामायेला परमिशन दिली. त्यांच्यासोबत राजेशाही थाटामध्ये असलेला जो लवाजमा, इतर सहकारी, दास्या असं सगळं पाठवलं आणि या पाठवलं आणि त्या निघाल्यानंतर हे रमत गमत चालल्या आणि रमत गमत चाललेल्या असताना त्यांना देवदह नगरीला जायचं होतं. मात्र लुंबिनी वनामध्येच ते थांबल्या आणि थांबलेल्या असताना निवांतपणे त्या वनाचा ते आस्वाद घेत होत्या आणि पारंपरिक ग्रंथाच्या वर्णनानुसार या महामाया त्या वनामध्ये फिरत होत्या आणि शाल वृक्षाची एक फांदी थोडीशी खाली दिसली आणि त्यांनी त्या फांदीला हात लावला, थोडं लोंबकळल्या
आणि झट दिशी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. आता यामध्ये काही कवी कल्पनाही जोडल्या गेलेल्या आहेत. बाबासाहेब जे म्हणतात की मी याचा संकलक आहे. महाकवी अश्वघोषाकडून मी ही सगळं घेतलेलं आहे. मात्र या जन्माचं जे वर्णन आहे ते महाकवी अश्वघोष यांच्या बुद्धचरितपेक्षा ललित विस्तार मधून घेतलेलं आहे. आणि ललित विस्तार हा जो ग्रंथ आहे बाबासाहेबांनी आणि नंतर ज्यांनी प्रस्तावना लिहिली त्यांनी थोडासा याचा उल्लेख केलेला आहे की जो ललित विस्तार ग्रंथ होता तो संस्कृत आणि पाली असा दोन्ही मिक्स होता. म्हणजे बाबासाहेब म्हणतात की यावरून लक्षात येतं की पाणी कोणत्या दिशेने वाहायला लागलं. जे मूळ ग्रंथ आहेत त्या मूळ ग्रंथामध्ये थेरवादी ग्रंथ म्हणजे सुत्त पिटक, त्यानंतर थेरी गाथा, थेर गाथा या गाथांचा समावेश होतो, पण ललित विस्तारचा समावेश होत नाही. ललित विस्तार हा महायानी पंथाचा ग्रंथ समजला जातो आणि त्यांनी त्याच्यात संस्कृतला सुरुवात केलेली आहे. म्हणजे भगवान बुद्धांचा जो आग्रह होता की लोकभाषेमध्ये धम्म सांगितला पाहिजे, धर्म सांगितला पाहिजे, तत्वज्ञान सांगितलं पाहिजे, ते इथं बदललं. पाली लोकभाषा होती, पाली पूर्ण मागधी भाषा होती. अर्धमागधीमध्ये महावीर जैनांनी उपदेश केला आणि पूर्ण मागधीमध्ये म्हणजेच आज बोलल्या जाणाऱ्या पाली भाषेमध्ये म्हणजे त्यावेळच्या लोकभाषेमध्ये भगवंतांनी उपदेश केला. परंतु ललित विस्तार मध्ये मात्र संस्कृतचा प्रादुर्भाव झाला आणि एक दिशा वेगळी बनायला लागली. म्हणजे लोकभाषा वेगळी आणि ज्ञानभाषा वेगळी अशी सीमा बदलायला लागली. आणि या ललित विस्तार मध्ये वर्णन केलेलं आहे की सिद्धार्थ जन्मल्यानंतर लगेच पायी चालू लागला. खर तर या वर्णनाकडं एक कवी कल्पना आणि ज्याला महामानवाच्या संदर्भात आकर्षित करण्यासाठी काही गोष्टी अतिशयोक्तपूर्ण जोडलेल्या आहेत हे बाबासाहेबांनीच मबी चिटणीसांशी चर्चा करताना सांगितलेलं आहे. तर हे चालणं ही कवी कल्पना आहे. दुसरी गोष्ट की 10 महिन्यांनी जन्म होणं हे सुद्धा निसर्ग नियमानुसार विश्वासार्ह वाटत नाही. परंतु आषाढ पौर्णिमा हा सण त्या दृष्टीने वर्णिला गेला. तिथल्या मद्यपान टाळण्याशी आणि हिंसा टाळण्याशी याचा संबंध जोडला गेला आणि म्हणूनच हे 10 महिन्याचं आलं असावं. अर्थात धम्माचं जे सूत्र आहे त्या सूत्रावर हे जन्म किती दिवसांनी झाला आणि सिद्धार्थ चालले का नाही याचा काही संबंध येत नाही. पुढची जी गोष्ट येते त्या गोष्टीमध्ये दुसरा एक मोठा भाग येतोय आणि तो भाग म्हणजे सिद्धार्थाचा जन्म झाल्यानंतर एका उच्च अवस्थेतून म्हणजे पर्वतातून
असित मुनी बघतात आणि त्यांना तो तारा दिसतो आणि जिथं सिद्धार्थ गौतम जन्मले तिकडं तो तारा घेऊन जातो. त्या अनुषंगाने हे असित मुनी येतात. मात्र असित मुनींच्या संदर्भामध्ये जे संदर्भ येतात तर शीत म्हणजे पांढरा आणि अशीत म्हणजे पांढरा नसलेला, काळा. काळा अशा प्रकारचीच स्थिती त्यांनी त्यामध्ये मांडलेली आहे. जे संदर्भ ग्रंथ दी बुद्ध अँड हिज धम्माच्या अनुषंगाने आले त्यानुसार अशीतला काळा म्हटलंय, काही ठिकाणी काळा देवल म्हटलंय. अर्थात फार ऐतिहासिक गोष्ट असल्यामुळं ज्यांनी ज्यांनी ज्या पद्धतीने मांडलं त्यावरच विसंबून याचा अर्थ लावावा लागतो. हे असित मुनी आले, त्यांनी परवानगी मागितली, मग ते राजवाड्यात गेले आणि राजवाड्यात गेल्यानंतर राजवाड्यामध्ये गेल्यानंतर काही ज्या गोष्टी आल्या त्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या शरीरावर असलेली 32 लक्षणं, शरीराची 32 लक्षणं. या 32 लक्षणाचा प्रभाव आजही भारतीय मानसिकतेवर आहे. आपण काही गोष्टी आज चेक केल्या पाहिजे. बाबासाहेब जे म्हणतात की धम्माची पाली मुळं या भूमीमध्ये रुजलेली आहेत, ती अनुकूल आहेत, काही प्रतिकूल आहे. म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा जन्म पौर्णिमेला झाला, बुद्धत्व प्राप्ती पौर्णिमेला झाली आणि महापरिनिर्वाण पौर्णिमेला झालं. याचा एक संदर्भ तेव्हापासून लागला की ज्या दिवशी व्यक्ती जन्मतो त्याच दिवशी त्या व्यक्तीचा मृत्यू होतो, नैसर्गिक मृत्यू होतो. अर्थात याच्यावर फारसं संशोधन कुठं झालेलं नाही, पण आम्ही जे काही अनुभवलं आणि ठिकठिकाणी ज्या वेळेला जलदान विधीला, पुण्यानुमोदन विधीला जातो आणि ज्या ज्या वेळेला नैसर्गिक मृत्यूचा भाग पाहतो त्यावेळेला मात्र ज्यांच्या काही तारखा निश्चित आहेत त्यांचं जाणवतं की ते ज्या महिन्यात जन्मले त्याच महिन्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे. या सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचं जी तिथी सांगितली गेली ती वैशाख पौर्णिमा इसवी सन पूर्व 563. काही जणांनी ती इसवी सन पूर्व 600 काहीतरी 13-23 दरम्यान सांगितलेली आहे. तर एका पाश्चात्य लेखकाचा संदर्भ घेत वामनराव गोडबोले आहेत ज्यांनी धम्मदीक्षेचा अविस्मरणीय इतिहास लिहिला. त्यामध्ये ते म्हणतात की सिद्धार्थ गौतमाचा जन्म हा 13 ऑक्टोबरला झाला होता असं गणित ग्रेगरियन कॅलेंडर नुसार लागतं. अर्थात बाबासाहेबांनी जो इसवी सन पूर्व 563 धरलाय आणि वैशाख पौर्णिमेविषयी कोणतेही मतभेद नाहीत तर ते जगाने सगळं स्वीकारलेलं आहे. आता
आमची माणसं या सिद्धार्थ गौतमाने आणि नंतर बुद्धत्व प्राप्ती झाल्यानंतर ज्या मानवतेच्या दिशेने, प्रज्ञेच्या दिशेने, करुणेच्या दिशेने एक तत्वज्ञान सांगितलं, ते तत्वज्ञान भारतीयांना पचलं नाही आणि परिणामी आज सगळीकडं बोललं जातं की पौर्णिमेचा जन्म जो आहे हा अशुभ आहे, अमावस्येचा जो जन्म आहे तो अशुभ आहे, 8चा जो आकडा आहे तो अशुभ आहे. जे शेतकरी असतील ते फळं मोजताना पाहत असतील की ते 7 नंतर 8 मोजत नाहीत, दुसरं कोणतं तरी नाव घेतात आणि मग 9 म्हणतात. म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या जन्माची इथल्या या परंपरेने मनुसमर्थकांनी इतकी मोठी धास्ती घेतली होती की ते अष्टांग मार्गातला 8 म्हणायला तयार नाहीत. पौर्णिमेला अशुभ ठरवलेलं आहे. एवढंच नव्हे तर आपण आज काही अनुभव घेऊ शकता की अमावस्याच्या दिवशी कित्येक मोठ्या मोठ्या शहरामध्ये सुई सुद्धा मिळत नाही. त्याचं जे कारण आहे ते थोडस आमच्या एका अभ्यासानुसार असं लक्षात आलं की अमावस्येच्या दिवशी भिक्षू संघ त्यांची चिवर दुरुस्त करायचा, शिवायचा, चिवर शिवायचा, तर त्या दिवशी तो बाहेर पडायचा, सुई दोरा मिळवायचा. तर या भिक्षू संघाची कोंडी करण्यासाठी अमावस्याच्या दिवशी सुई अगदी दुकानदार पण विकत नाहीत कित्येक ठिकाणी, अशी अवस्था आहे. तर सिद्धार्थ गौतमाचा 2600 वर्षापूर्वीचा प्रभाव आजही किती मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या 32 लक्षणाचं हे तिथीच्या संदर्भात झालं, पण त्यांच्या 32 लक्षणा संदर्भात पण अशा गोष्टी आहेत की सिद्धार्थ गौतमाचे जे पाऊल होते, जे तळ पाय होते, ते जन्मतःच हत्तीसारखे सपाट होते आणि या सपाट पायाचं, या समतेच्या प्रतीकाचं इतकं मोठं धास्ती घेण्यात आलेली आहे की आजही ज्या वेळेला लोक एखादी मुलगी पाहायला जातात त्यावेळेला बाई माणसाला आवर्जून सांगतात, अगं बाई पाहाय त्याचे पाय सपाट तर नाही. म्हणजे भगवंताच्या या 32 लक्षणांना ह्या लोकांनी किती मोठ्या प्रमाणात विकृत केलेलं आहे. याशिवाय भगवंताचे जे बोट होते ते पायाचे 10ही बोट सारखे होते. ज्याप्रमाणे आपले अंगठा मधलं बोट, त्याच्या अंगठ्या शेजारचं बोट, पायाचं हे सारखे होते आणि बदकाच्या पायासारखे ते एकमेकाला त्वचेने जोडलेले होते. तर हे पायाला त्वचेने जोडणं, यावर ज्या काही पोटामध्ये प्रक्रिया होतात त्या काही अशा अनेक जन्म वेगळे वेगळे होत आहेत, आपण पाहतोय. त्यामध्ये त्यावर फार असं ऑब्जेक्शनेबल असावं असं मला काही वाटत नाही. परंतु दुसरं भगवंताच्या बाबतीत ज्या काही महत्वाच्या गोष्टी होत्या की ते अजान बाहू होते. अजान बाहूचा मात्र खूप चांगल्या पद्धतीने या देशाने मनावर बिंबून घेतलेला आहे. म्हणजे अजान बाहू म्हणजे की ज्याचे हात गुडघ्याच्या खालपर्यंत येतात इतके लांब आहे, त्याला अजान बाहू म्हणतात. त्याच सोबत काही भविष्य वेत्ते सुद्धा भगवंताच्या हातावर, आपणही हातावर पाहता काहींनी
त्याचा अभ्यास केला असेल किंवा इथून पुढेही करू शकता की हाताच्या आपल्या 10 बोटावर वेगळे वेगळे चिन्ह असतात आणि प्रामुख्याने त्याचं 2 चिन्हामध्ये एक प्रतिकात्मक नाव ठेवलं जातं, एक शंख आणि दुसरं चक्र. आपणही आपले बोट जर चांगल्या पद्धतीने पाहिले तर ज्या रेषा शंखाकृती आहेत त्याला बोटावर शंख हे म्हणतात, आणि ज्यांच्या बोटावर चक्र आहे म्हणजे ज्या रेषा चक्राकृती आहेत त्याला चक्र म्हणतात. भगवंताच्या 10ही बोटावर चक्र आहे असं वर्णन पारंपरिक ग्रंथात केलेलं आहे, आणि त्या अनुषंगाने काही ज्योतिषी हे शंख चक्र पाहतात आणि ज्यांचे शंख चक्र जास्त आहेत त्यांचं भविष्य उज्ज्वल सांगतात. ही जी सगळी गोष्ट आहे, सगळ्या बाबी आहेत, आजही भारतीय मनावर पडलेला. यातली काही लक्षणं आता आपण पाहतो. त्या कपाळावर त्यानंतर हे पहिल्या शतकात त्या वर्णनावरून भगवान बुद्धांची मूर्ती बनवण्यात आलेली आहे. चेहरा बुद्ध ठीक का आढळतात, वेगळ्या वेगळ्या प्रतिमा का आढळतात, आणि आपण बोधगयेला गेले तर इकडं प्रामुख्याने 2 चेहरे मूर्त्या जास्त प्रसिद्ध आहेत. जर तुम्ही त्यांना भगवान बुद्धांची मूर्ती मागितली तर ते पहिल्यांदा विचारतात इंडियन बुद्धा किंवा तिबेटियन बुद्धा. ही जे आणि आपण वेगळ्या वेगळ्या देशाचे बुद्ध विहार पाहिले तर चेहऱ्याची ठेवण ही ज्या ज्या देशातील त्या माणसाप्रमाणे केलेली आहे. त्याचं कारणच असं आहे की या 32 लक्षणानंतर पहिल्या शतकात म्हणजे जवळपास 600 वर्षानंतर भगवान बुद्धाची मूर्ती बनवण्यात आली. त्यातही जे अजिबात समोर मूर्ती ठेवत नाही त्यामध्ये हिनयानाचा संबंध म्हणजे संदर्भ येतो, तर जे मूर्ती ठेवतात त्यांचा महायानाशी संबंध जोडला जातो. ही जी बाब आहे ही बारकावे अर्थात बाबासाहेबांनी हिनयान आणि महायान दोन्हीचेही संदर्भ घेत भगवान बुद्धांचं चरित्र आणि त्यांच्या धम्माचं वर्णन केलेलं आहे. त्याला त्या पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे. ही मांडणी आमच्या श्रद्धावंत असलेल्या अभ्यासकांच्या मनावर कोरली गेली पाहिजे, पेरली गेली पाहिजे, आणि प्रामुख्याने आज जी स्थिती निर्माण झाली, बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने बौद्ध धम्माचं भाष्य केलं, डॉक्टर भदंतानंद कौसालेन यांच्या भाषेत सांगायचं तर ते म्हणतात की जगाला भगवान बुद्धाच्या धम्माचा भाष्यकार आवश्यक होता, आणि हे भाष्यकार बाबासाहेबांच्या माध्यमातून जगाला मिळालेले आहे. तर या संदर्भातले हे बारकावे आपण
पाहिले पाहिजे. अर्थात ते फार पाठ असले पाहिजे किंवा जे असले पाहिजे अशातला भाग नाही. भगवान बुद्धांच्या चेहऱ्यावर दुसरी एक गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे कपाळावर मधोमध म्हस होती आणि त्यावर एक सोनेरी चमचमणारा केस होता. हे 32 लक्षणाच्या अनुषंगाने असलेलं वर्णन आहे. त्याचसोबत भगवंताची जी त्वचा होती ती त्वचा इतकी स्वच्छ होती की त्यांच्या त्वचेवर मळ कधी चिटकत नव्हता. म्हणजे जसं आधुनिक स्तरावर आता खूप असे काही कापडं निघालेले आहेत की ते कापडं नुसते झटकले तरी अंगावर पडलेला रंग असो, डाग असो, धूळ असो ती लगेच निघून जाते. त्याला पाण्याची सुद्धा आवश्यकता राहत नाही. त्याच पद्धतीने या बाबी त्वचेच्या संदर्भात होत्या आणि तशा पद्धतीचं लिखित वर्णन ठिकठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. अशीत मुनींनी जे काही 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत त्यातला बाबासाहेबांनी अधोरेखित केलेला मुद्दा की ज्या वेळेला अशीत मुनी त्या ठिकाणी येतात आणि बाळ सिद्धार्थ झोपलेला असतो, त्याचा निरोप त्या दाशा या राजाकडे देतात. तर अशीत मुनी एक वाक्य बाबासाहेबांनी त्यांच्या तोंडून टाकलेलं आहे की ते म्हणतात की महापुरुष कधीही झोपत नसतात. महापुरुष सतत जागृत असतात. आणि त्याचं प्रतिकात्मक लगेच अशीत मुनी आल्याचं समजल्यावर लगेच ते बाळ डोळे उघडतं, जाग होतं. अशीत मुनी त्यांना घेतात आणि ते सगळी लक्षणं पाहतात आणि ते भविष्य वर्ततात की जर हे प्रपंचात रमले तर हे सार्वभौम राजा होतील किंवा जर हे संन्यासी झाले तर हे बुद्ध बनतील, जगाचा प्रकाश बनतील. प्रामुख्याने लाईट ऑफ एशिया जो ग्रंथालिक विचारावर आधारित त्याच्यात हा प्रकाशाचा मोठा मुद्दा आलेला आहे. तर सिद्धार्थ जन्मानंतरची ही काही स्थिती आहे त्याच्यामध्ये जो पुढचा भाग आहे की महामायेचा मृत्यू, त्यानंतरचा तो सांभाळ, अशीत मुनींना आता ही एक मोठी बाब आहे की जिथं तिथं 8 ब्राह्मण आले, त्यांनी भविष्य वर्तवलं. नंतर सिद्धार्थाची पूजा करण्यासाठी 64 ब्राह्मण आले. अर्थात ही जी वर्णन आहे ते बाबासाहेबांनी टाळलेलं आहे, परंतु ब्राह्मण हे जे वर्णन आहे ते मात्र वारंवार येत आहे. तर ते ब्राह्मण धम्मपदातील श्रमण आणि ब्राह्मण याचं वर्णन वाचल्यावर त्याच्यातील भेद स्पष्ट होऊ शकतो. मात्र त्यातील या बाबीचा विचार काय येतो, कसा येतो यावर पण आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तर सिद्धार्थाचा जन्म
शाल वृक्षाखाली झाला. निसर्गाच्या बाबतीत गोयंका गुरुजी यावर फार म्हणतात की या महामानवाला बुद्धाला जितका जवळून निसर्ग समजला तितका कोणालाच समजला नाही. त्यांचा जन्म वृक्षाखाली झाला, त्यांना ज्ञानप्राप्ती वृक्षाखाली झाली आणि त्यांचं महापरिनिर्वाण सुद्धा वृक्षाच्याच खाली झालं. इतकं निसर्गाशी त्यांचं तादात्म्य होतं, निसर्गाशी एवढं त्यांचं सख्य होतं. या सिद्धार्थ जन्माच्या कहाणीशी आजही जोडलेले भारतीय मन, त्याच्यातली भ्रामकता, त्यातली चांगल्या गोष्टी यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न आहे. मी ज्या ज्या वेळेला बघतो त्या त्या वेळेला यामध्ये विचार करताना माणसं दिसत नाहीत. या दृष्टीने सिद्धार्थ जन्माकडं पाहिलं जात नाही. आमच्याकडं ज्या चुकीच्या रूढी भगवान बुद्धांच्या अनुषंगाने रुजवण्यात आलेल्या आहेत त्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आम्ही पावलोपावली केला पाहिजे. तरच आम्हाला हे सर्व प्राणी मात्रांचं, सर्व मनुष्य मात्राचं एवढंच नव्हे तर बाबासाहेबांच्या भाषेत जगाचं कल्याण करता येईल. आपण या ठिकाणी सर्वजण जॉईन झालात, हे सत्र ऐकलं. यानंतर 2 सूचना आहेत. त्यातले एक सूचना म्हणजे 32वी आकलन चाचणी यानंतर लगेचच प्रसारित केली जाईल. मधल्या ज्या 5-6 चाचण्या राहिल्यात त्या आपण म्हणजे उजळणी चाचण्या आहेत. जे मागच्या सत्रात होते त्यांनाही ती उजळणी करण्यासाठी चाचण्या आहेत, त्या पण टाकता येतील. त्याचसोबत बुद्धिस्ट सेमिनरीने निबंध स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे. त्या निबंध स्पर्धेचंही प्रचार प्रसार आणि सहभाग घेण्यास अनेकांना प्रवृत्त करावं आपण. त्याचबरोबर दर पौर्णिमेला बुद्धिस्ट वार्ता ही ई बुक PDF स्वरूपात आपल्या डॉक्टर RD बडगे साहेब यांच्या मुख्य संपादकांमुळे ते प्रकाशित होतं. त्यामध्ये या वेळेला माता यशोधरा बाल साहित्याच्या अनुषंगाने कथा टाकलेली आहे. त्या कथेकडं लहान मुलांनाही सांगितली पाहिजे, मोठ्या माणसांनाही ती एक ॲप्लिकेबल होईल. जी पारंपरिकरित्या सिद्धार्थ गौतमाला ही यशोधरा एक दुबळी दाखवली गेली, ते दुबळेपण माता रमाईलाही दुबळं दाखवलं गेलं. या चुकीच्या गोष्टी आहेत. त्या गोष्टीवर या बाल साहित्यात भर देण्यात आलेला आहे की जी यशोधरा सिद्धार्थ गौतमाला संकटात साथ देते. त्या पद्धतीने माता यशोधरेचं एक बेसिक भूमिका ह्या छोट्याशा कथेत मांडलेली आहे. एक टर्निंग पॉइंट म्हणून बुद्धिस्ट सेमिनरी मार्फत आपण लवकरच एक बाल साहित्याचंही पुस्तक प्रकाशित करत आहोत. त्याचबरोबर वैज्ञानिक आणि मानसिक, त्याच अनुषंगाने धार्मिक दृष्टिकोन कसा असावा हे
बालमनावर रुजवण्यासाठी समर कॅम्पचं पण बुद्धिस्ट सेमिनरीकडं नियोजन आहे. हे सगळ्यावर आपण लक्ष केंद्रित करावं. जास्तीत जास्त हे सगळं प्रसारित करावं. बाहेर जी स्थिती आहे, जो बाबासाहेबांनी जो आधुनिक बुद्धाने सामाजिक धम्म सांगितला, जो यही पशी को उपनायको सांगितला, त्यापासून खूप जण दूर चाललेत. थोडंसं टीकात्मक नव्हे, पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जे पाली अभ्यासक आहेत, ही पाली अभ्यासक यही पशिको उपनायको किंवा संदितिको असा जो धम्म आहे त्याकडं दुर्लक्ष करत थोडंसं जी धम्माची रासाची कारणं आहे त्या पुनर्जन्माकडे जाताना दिसतात. तेही आपल्याला थांबवायचं आहे. आणि बाबासाहेबांना जे राजकीय म्हणून किंवा दलिताचे नेते म्हणून, फार तर बहुजनांचे नेते म्हणून असं जे संकुचित करण्याचं चाललेलं आहे. अगदी मी पण आता काही ठिकाणी फेसबुकवर कॉमेंट्स केलेल्या आहेत की लोक म्हणतात की माझे ग्रंथ समाजाला दिशादर्शक ठरतील. अरे बाबा, बाबासाहेबांची इतकी संकुचित दृष्टी नव्हती. बाबासाहेब थेट मनुष्य मात्राला पूर्णावस्थेकडं नेण्यासाठी आम्ही झगडत आहोत अशी मांडणी करतात. आणि आमची अनेक माणसं बाबासाहेबांना खूप खूप संकुचित करतात. ती संकुचित करण्याची ती प्रवृत्ती थांबवून व्यापक दृष्टिकोन निर्माण करण्यावर या जयंतीच्या निमित्ताने आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आधुनिक बुद्ध म्हणून बाबासाहेबांची प्रतिमा आम्ही उभी केली पाहिजे. या निमित्ताने आपलं एक सत्र होणारच आहे. तरी जयंतीच्या निमित्ताने आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन, बुद्धिस्ट सेमिनरीच्या वतीने शुभेच्छा देऊन, आपल्या मनात रुजत असलेल्या बुद्धत्वाला आपल्या भावनेत रुजत वंदन करून या ठिकाणी मी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद. आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सर बुद्धिस्ट सेमिनरीचे समन्वयक आहेत, धम्माचे गाडे अभ्यासक आहेत आणि आजच्या विषयाच्या अनुषंगानं त्यांनी आपल्याला सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यांना धन्यवाद देतो. सप्रेम जय भीम. यानंतर संशय निवृत्ती आहे. कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल, मनामध्ये शंका कुशंका आलेली असेल तर आपण विचारू शकता. आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सर त्याला समर्पक असं उत्तर देतील. घ्या सर पुढचं. कुणाला काही मनामध्ये शंका नाही हे लक्षात घेऊन आपण पुढचा कार्यक्रम म्हणजे की धम्मपाल
समारोप करतील आदरणीय अरुणजी बल्लाळ सर. आदरणीय अरुणजी बल्लाळ सरांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं समारोप करावं, धम्मपालन गाथावं सर. सर्वांना जय भीम. आज भरपूर लोक जमा झालेले आहेत. लोक जॉईन झालेले आहेत. सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. सरांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे, सरांनी दिलेले आहे. आणि मी माझी धम्मपाल गाथा सुरुवात करतो. सर्वांनी हात जोडा. सब पाप सकरणं कुशलस्स उपसंपदा सचेत परियोदपनं एतं बुद्धानुशासन धम्मं चरे सुचरितं नतं दुचरिंचरे धम्मचारे सुखं सेति अस्मि लोके परमिच न तावता धम्मधरो यावताव भासति योच पंपे सुत्वान धम्मं कायेन पसति सवे धम्मधरो होति यो धम्मनपमज्जति नाथि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलं नाथि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलं नाथि मे शरणं अयं संगो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. जय भीम. नमो बुद्धाय. आदरणीय बल्लाळ सर, अतिशय सुंदर याच्यामध्ये आपण कार्यक्रमाचा समारोप केलेला आहे. आज धम्मवर्गाला उपस्थित सर्व मान्यवरांना जय भीम, जय संविधान आणि सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करून आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर